वेलकम, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पोरांनो, आपल्याला लिहायचं आहे सब्जेक्ट मॅथ. मॅथ नाही, मॅथ. मी मॅथ बोलला, मॅथ. आणि टॉपिक लिहायचं आहे. काय चालू आहे आपला? डेसिमल. पण डेसिमल लिहायचं नाही. तुम्हाला लिहायचं आहे रिकरिंग डेसिमल. रिकवरिंग नाही, रिकरिंग. RUCU डबल R. मजेशीर हा टॉपिक आहे. रिकरिंग डेसिमल. डेसिबल नाही, डेसिमल. रिकरिंग डेसिमल. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? आवर्ती दशांश. आरती नाही, आवर्ती. आवर्ती आवर्ती दशांश किंवा दशांश अपूर्णांक म्हणलं तरी चालते. दोन्ही बी ठीक आहे. मग काय आहे आवर्ती दशांश? बघा पोरांनो, आवर्ती दशांश. रिकर म्हणजे काय? रिकरिंग म्हणजे काय? पुन्हा 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 येणे. रिकरिंग म्हणजे काय? पुन्हा 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 येणे. समजा हा 1 डेनोमिनेटर 3 जर लिहिला आणि याचं आपल्याला म्हटलं डेसिमलमध्ये करायचं आहे, तर आपण काय करतो? 0 डेसिमल करतो, इथं 0 देतो, बरोबर की नाही? आणि 3 जा 9 लिहितो. परत इथं 9, 10 मधून 9 गेला, इथं 9 राहतो. परत किती येतं? सॉरी 1 राहतो. 1 राहतो. मग परत आपण इथं 0 देतो. मग इथं 3 जा 9, मग परत 10 मधून 9 गेला, 1 राहिला. परत 0 दिला, 3 जा 9, मग 1 आणि 1च येईल. हे असं हजारो वर्ष चालू राहतं. किती बी वर्ष असं चालू राहतं. म्हणून त्याला जेव्हा तो नंबर 1 असेल तर तिथे डॉट देतात. आणि क्या बात है, बहुत बढ़िया. जेव्हा जर 3-4 नंबर जर रिपीट आले तर त्याला स्ट्रेट लाईन देतात. यस. आणि मग काय करायचं पोरांनो? याच्या पुढे हे 3 लिहायचं नाही. मग लिहायचं 0 डेसिमल 3 आणि एक अंक असला तर इथं डॉट द्यायचं. आणि जर समजा एक, आता मग तुम्ही म्हणाल हे एक अंक आहेत की सर, पण 3च आहे ना ते. ठीक आहे. जर तिथे 9, 6 आणि त्याच्या पुढे परत 9, 6 जर आले त्याच्यावरती आपण रेष देतो. यस. तसंच जर समजा ठीक आहे, तसंच समजा आता मी तुम्हाला सांगितलं की आणखीन एक दुसरं उदाहरण घेऊन सांगू तुम्हाला. 22 डेनोमिनेटर 7 22/7 असं जर लिहिलं 7 त्रिक 22 मधून 21 गेला, 1 राहिला. आता ह्या 1ला भाग जात नाही म्हणून आपण काय करतो? इथं पॉईंट देतो, इथं 0 देतो. 7 1 जा 7. मग 10 मधून 7 गेला, 3 राहिला का? आता परत 3ला भाग जात नाही म्हणून परत इथं आपण 0 द्यायचं. 7 4 जा, मग इथं 4 लिहायचं, इथं 28 लिहायचं. 30 मधून 28 गेला, इथं 2 राहिला. मग 2ला भाग जात नाही, परत 0 द्यायचं. मग 7 2 जा 14. मग किती राहिले रे पोरांनो? 6ला भाग जात नाही म्हणून परत काय करायचा? परत 0 द्यायचा. किती झाले? 60. कितीचा भाग बसेल? 50. 7 6 जा 6चा बसेल ना. 7 6 जा 7 8 जा 7 8 जा 56. 7 6 जा 42. 8चा बसेल, इथं 8 लिहायचं. परत मग किती राहिले? 4.
पॉईंट दिला 4 हा. हे असं करत करत जर समजा आता एक मिनिट हा, पॉईंट नाही 0. 3 7 5 चा बसेल. इथं 7 5 जा. जर 2 आले, आता हे 2 आलेत का रिपीट नाही आले. नाही आलं. आता ह्याच्या आणखी आपण करत गेलो समजा तर 7 5 जा. आता इथं 5 राहिले. 7 7 जा. 7 7 हे इथं 7 49 49 1 राहिला. परत 0 दिला. 7 1 जा. 7 मग आता किती राहिले रे? 3 राहिले. 3 7 4 जा. 28 28 राहिले. 2 2 झाला 20. 7 2 जा. 7 2 14 14 राहिले. 6 14 20 मधून 46 राहिले. इथे झाले 60. 7 8 जा का 7 5 जा. 7 8 जा. किती झाले ते? 4 राहिले. 56 मधून 4 राहिले. 60 मधून. आणि इथं 8 लिहिले. 7 8 जा हा 56. इथं आपले 8 लिहायचं राहिले होते ना. हे अशा पद्धतीनं पोरांनो हे डबल आलं ना. आता इथे आता हे किती हे 3 अंक डबल येतील. 4 इथं पण 7 पर्यंत. 7 पर्यंत. मग आता हे पण परत आले का. हे परत आले ना. हे परत तेच येतील. परत काय येतील माहिती आहे का. 1 4 2 8 5 7 हे परत येतील. मग एवढ्यांवर काय द्यायची लाईन द्यायची. एक असेल तर फक्त डॉट द्यायचं. आणि एकच्या पुढे किती असू द्या काय द्यायचं लाईन द्यायची. काय द्यायची लाईन द्यायची. असं सेट जर असेल तर 3 असू द्या 4 राजा 5 किती पण. 3.3 असलं तर वरती डॉट द्यायचा. 3 वर नाही द्यायचा. डॉट नाही डेसिमलच्या पलीकडे. जर तिकडे अजून पुढे 3 असतील तर नाही राहत. असतील तर मग डॉटच द्यायचा 1. 3 वरती. ठीक आहे. आता उदाहरण दिल्यानंतर कळलं लक्षात येईल तुमच्या. मग आता याच्यामध्ये पण पोरांनो काही असतात प्युअर रिकरिंग आणि मिक्स्ड रिकरिंग. काय राहतं त्याच्यामध्ये प्युअर रिकरिंग आणि मिक्स्ड रिकरिंग. आता प्युअर रिकरिंग काय आहे बघा. जर हे जे आता आपण घेतलं ते प्युअर रिकरिंग झालं. उदाहरणार्थ हे 5 हां हे सांग डिवाइडेड बाय 10. बरं आहे का. तर हे तुम्हाला समजलं का. रिकरिंग काय आहे समजलं. रिकरिंग काय आहे समजलं. याच्यामध्ये प्युअर रिकरिंग म्हणजे काय तर ते 2 असतील 1 असेल 3 असेल तेच अंक यायला पाहिजे. ठीक आहे. आता उदाहरण जर मी घेतलं की 0.5 आणि इथं दिला डॉट तर याला कसं लिहिणार बघा. आता याला आपल्याला फ्रॅक्शनमध्ये बनवायचे प्युअर. आता हे जरा प्युअर कारण याच्यानंतर हे डेसिमल नंतर 5 5 5 5 येईल. 2 येईल का कुठे नाही येणार. हे झाले प्युअर. त्यानंतर समजा आणखी कोणतं घेतलं आपण कोणतंही घ्या. उदाहरणार्थ घेतला 0.53 घ्या. हे काय झाला 2 आहेत ना म्हणून आपण काय दिली तर रेस दिली. समजते तर तुमची स्क्रीन ब्लॅक झाली. हां हे 2 आहेत म्हणून काय दिलं आपण तुमची स्क्रीन नाही दिसत. आता दिसते ब्लॅक होती. आता नाही ना. ठीक आहे आता दिसते. बरं ठीक आहे. आता हे 0.067 हे आहे. हां तर याला काय करणार लाईन करणार. हे जे आहेत पोरांनो तर हे झाले प्युअर. प्युअर याला काय म्हणायचं रिकरिंग डेसिमल. काय म्हणायचं रिकरिंग डेसिमल. प्युअर रिकरिंग डेसिमल. आता प्युअर रिकरिंग डेसिमलचं ज्यावेळेस आपण फ्रॅक्शन बनवतो व्हल्गर फ्रॅक्शन बनवतो किंवा नुसतं फ्रॅक्शन बनवतो म्हणजे कसं बनवतो तर 0.5 डॉट. तर त्याला काय करायचं माहिती आहे हे इथं 0चा विचार सोडून द्यायचा. इथं 5 लिहायचं आणि इथं डिवाइड बाय 9 करायचं. ठीक आहे. जर मी म्हणलं 0.67 तर काय लिहायचं 6 7 लिहायचं आणि खाली डॉटच्या नंतर 2 अंक आहेत म्हणून किती डॉट किती 9 लिहायचे 2. ठीक आहे. मी म्हणलं
आता हे एक मिनटं, नाईनच लिहायचा का? 9च लिहायचा. आता इथं म्हणलं 0.53, तर कसं लिहिणार? इथं 53 लिहायचा आणि याच्या खाली इथं वरती रेस असेल तरच, बरं का, रेस पाहिजे. हां, रिकरिंग रेस किंवा डॉट असेल तरच रिकरिंग ते. आणि खाली काय लिहिणार? 90. 99. मी जर लिहिलं 1.255, ठीक आहे, आणि इथं लिहिलं अशी, 255. तर काय लिहिणार? 1 लिहिणार, 1 2 5 5 डेनोमिनेटर 9. 999. समजे क्या? म्हणजे 2 अंकी आले आणि तर मग याला ते याला लोवेस्ट करता आलं तर लोवेस्ट करायचं, म्हणजे लहान बनवता आलं तर लहान बनवायचं, बनना गेलं तर बनना गेलं. बनतंय का बघायचं, कुठल्याने तरी ते कुणा तरी ते दोघं पण कुठल्या एका संख्येच्या पाड्यात आहे का बघायचं. 3 जातात तर जातात, हे जातं काय, हे जातं, मग करायचं, त्याला करायचं. ठीक आहे, हां, 3 न जातो, ओके, 9 न जातो, 3 न जातो, अशा पद्धतीने. आता दुसरं एक आहे पोरांनो, मिक्स्ड डेसिमल, मिक्स्ड रिकरिंग डेसिमल. आता हे मिक्स्ड डेसिमल कसं आहे बघा, एकदा सांगतो मी तुम्हाला लगेच लक्षात येईल. समजा मी लिहिलं 0.17333, म्हणजे काय झालं माहिती आहे का, 0.173, आणि ह्या याच्यावर टिंबर आहे. हां, अरे समजे घ्या, याला म्हणायचं मिक्स्ड. म्हणजे याच्या मिक्समध्ये काय तर सगळेच्या सगळे रिपीट नाही येत, कुठला तरी एक रिपीट येतो, 2 रिपीट येतात, 3 रिपीट येतात, किंवा एखादा रिपीट यायचा राहून जातो, त्याला म्हणायचं मिक्स्ड. अरे समजे घ्या, मी जर म्हणला 2 डेसिमल, म्हणजे मिक्स मध्ये रिपीटच येत नाही. हां ठीक आहे, मी जर म्हणलं 5 3 2, नाही एक येतो ना रिपीटमध्ये, रिपीट येतात पण कमी आहे, म्हणजे विषम संख्येत येतात. आता इथं मी लिहिला, आता हे कसं, हे यांची आहे का, याचे हे 5 2 आहेत का, नाही, रिपीट येणारे हे 2च आहेत, 25 रिपीट येणार आहेत. समजे घ्या, रिपीट येणारे हे 2 आहेत, त्याला म्हणायचं मिक्स्ड रिकरिंग डेसिमल. आणि मग आता या मिक्स्ड रिकरिंग डेसिमलचं फ्रॅक्शन बनवताना काय करायचं बघा, 0 डेसिमल मी काय म्हटलं होतं 173, आणि इथे दिला मी, ओके. मग काय करायचं, इज इक्वल टू, याला करायचं पोरांनो, हे आहे ना, हे 7 लिहायचं, मायनस लिहायचं 3, मायनस काय लिहायचं 3, म्हणजे काय, म्हणजे आणि डेसिमल खाली लिहायचं 9, आणि 0 किती लिहायचे 2, इकडे 2 आहेत म्हणून 2 0 लिहायचे, 2 का बरं तो, आणि हे सोडून घ्यायचं. समजा आता इथे 14/900. 900, याचं छोटं होत असेल तर छोटं करायचं, ओके. बरं, आणखी एकदा करतो, तुम्हाला येईल लक्षात. समजा 0.16, आणि इथं रिकरिंग आहे 6, हां, तर मग काय करणार, हा 16चा 16 लिहायचा, आणि मायनस किती करायचा सांगा तुम्हीच, 1 करायचा. जे रिकरिंग येत नाही ना त्याला मायनस करायचं, ज्याच्यावर रेस नाही टिंब नाही ते मायनसमध्ये, मग 1, आणि डिवाइड किती करायचं 9 लिहायचं. आता 1 वर 1च आहे ना, फक्त 9 लिहायचं. हां, रिकरिंग किती येतं 1 आहे, मग 1 9 लिहायचं. रिकरिंग जर 2 9 असतील, 2 असतील तर 2 लाईन लिहायचं, 2 9 लिहायचं, लाईन 9. तुम्ही आधी हे सांगितलं ना, ते पुढे अजून 1 नंबर आला तर तुम्ही तिकडे वरती खाली 0 वाढून दिली ना, इकडे 0 वाढवायचं, मग नाही इथं खाली 0 वाढला, हे 1 जो आहे ना याला 0 वाढून द्यायचं, आणि सोडवायचं. हे यहाँ पे 15, यहाँ पे 9, आणि 15 1 15 15 सेकंड 16. समझे क्या, कौन कौन समझा, और किसके किसके दिमाग की दही हो गई, बहुत
कुछ तो अलग ही हो रहा है सर. रिकरिंग फिकरिंग क्या आहे सर सर हे? समजलं. निर्विका किती उशीर आली सृष्टी तू. तुमच्यासाठी आम्ही वेट केला. सरांना वेट करायला लावतात सर, तुम्ही मी लोक. सरांना वेट करायला लावतात तुम्ही लोक. सर या. मी बाहेर गेलते. आमची वाट बघत बसा सर तुम्ही. आहे की नाही. आम्ही येतो निवांत. 5 मिनिट लवकर. हाय होतंय. त्याच्यानी नाही, मागच्यानी. एकदा चालून बघा बरं. नाही होत आहे. नाही लिहिता येतंय का असं बघा म्हणते. नाही होगा. मम्मीचा फोन. हा ठीक आहे. आयुष भाऊ समजला का. हो सर. निर्विका समजलं का. नाही सर. थोडा थोडा समजला. आपण गणित सोडू त्यावेळेस लई समजेल. हा गणित सोडवताना लई समजेल. घ्यायचं मग काही गोष्टी. हा हो सर. हा मग हे गणित येतं की नाही परीक्षेला. तर परीक्षेला येतात. नवोदयच्या पण येतात. आणि जे आले ना बाकीच्यांना येणार नाही याचं काहीच. हा त्यांना हे सांगितलेलंच नसतं. ठीक आहे. मग तुम्हाला येऊन जाईल. आहे की नाही. चला लिहा मग. रिकरिंग फ्रॅक्शन. व्हिडिओ ऑन कर बेटा तू निर्विका. तुम्हाला वाचता येईल ते. बापरे, चष्मा लागला. दूरचं दिसायला आम्हाला ते दिसत नाही. बोर्डवर लिहू लागली. नाही सर, ते पहिल्याचे गणित सोडवलेले. वाओ बहुत बढ़िया. वेरी नाइस. चलो ठीक है. चला लिहा. रिकरिंग डेसिमल म्हणून नाव लिहिलेलं का. इथे लिहा. स्टार करून लिहा. पेन का एक्स्ट्रा. आता लिही ना. कुठं चालला तू. वेळ तुझ्यासाठी थांबायचं का मग आता. हा पेन आधीच घेऊन बसायचं ना. कंसामध्ये लिहा. आवर्ती लिहा. निर्विका सॉरी मी नियम मोडला त्याबद्दल. पण मी झोपलो होतो. मला नको तुम्हाला शिकवत झोप यायला. स्कूलमधून आलेलं मी झोपलो होतो थोडं. म्हणून चहा घेतोय. लिहिलं का. आवर्ती दशांश झालं का रे भाऊ. आणि विसरायचं नाही. लक्षात ठेवायचं. खाली 9 येतं का 7 येतं 0 कधी येतं हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ओके. थोडा त्याला आठवायचा प्रयत्न करायचं. कधी कधी शिकवणं झाल्याच्या नंतर आठवून पाहायचं असं डोळे झाकून काय काय झालं होतं. त्याच्यानं तुमची बुद्धी पण वाढते पोरांनो. हो लिहिलं. लिहा पुढे.
ॲरो करून लिहा पुढे, पुढेच लिहा ॲरो करून. इफ in a decimal fraction a figure किंवा लिहा a number, a figure लिहा, a figure, sorry, a figure or a set of figure or a set of figures is झालं. Yes, sir. Is repeated continuously. रिपीटेड कंटिन्युअसलीला काय करायचं, हायलाईट करायचं. या रिकरिंग फ्रॅक्शनमध्ये, रिकरिंग डेसिमलमध्ये हे शब्द महत्त्वाचे आहेत. रिपीटेड कंटिन्युअसली, रिपीटेड पुन्हा पुन्हा येतात, सारखे येतात, ते पुन्हा पुन्हा सारखे परत परत येतात. देन such a number is called, त्या नंबरला काय म्हणतात मग, काय म्हणतात, Recurring decimal. रिकरिंग डेसिमल. मागच्या वेळेस आपण हे शिकवलं होतं का, गेल्या वर्षी नाही नव्हतं शिकवलं. झालं सर. रिकरिंग डेसिमलला हायलाईट करायचं होईल कलर पेननी, त्याच पेननी हायलाईट नाही करायचं, मग ते जातं हे होऊन. त्याच पेननी हायलाईट केल्यावर कसं होईल रे, त्याच पेननी हायलाईट केल्यावर तर कसं होईल. आता हे यालाच हायलाईट करायची. काय झालं, हे हायलाईट ह्या पेननं ठीक आहे, हे नाही, पण हायलायटर पाहिजे. कसं झालं हे, सर माझं पण तसंच झालंय. कसं असं नाही सर, ब्लू रायटिंग वर ब्लू पेनच केलं आहे. हायलाईट ब्लू म्हणजे ते खोडून गेलं. ठीक आहे, तुम्ही खोडलं माझं आता. काय? लिहा खाली एक ॲरो करून लिहा. वर कळलं, तुम्ही फॉर एक्झाम्पल लिहून घ्या ना याचं. फॉर इझी लिहा, ॲरो करून लिहा खाली. फॉर इझी 1 डेसिमल 2 5 9 आणि इकडे लाईन द्यायची. ठीक आहे, नाही नाही लिहून दे, चालते. ओके, आणि खाली लिहा परत एक ॲरो करून. इन अ रिकरिंग डेसिमल, इन अ recurring decimal, if a single figure is repeated
then it is अरे हो गया क्या? It is expressed म्हणजे काय? सांगणे, दाखवणे. एक्सप्रेस्ड म्हणजे एक्सप्रेस गाडी नाही, एक्सप्रेस्ड. डेसिमलच्या पुढे डेसिमलच्या पुढे सिंगल लय माग आहे. इफ अ सिंगल फिगर इज रिपीटेड, डेसिमलच्या पुढे हे आहे. इफ अ सिंगल, काय बरं मागं राहिला भाऊ तू? सिंगल फिगर रिपीटेड झालं. देन इट इज, हे लिहू नका. देन इट इज, थांब, हे बाकी आहे. देन इट, तू लिहिली ना ते काय इथं? देन इट इज त्याच्यासाठी लिहिलं मी. देन इट इज एक्सप्रेस्ड बाय पुटिंग a dot on it. Otherwise पुढे लिहा किंवा खाली एरो करून लिहा. खाली एरो करून लिहा. Otherwise putting a bar on the seat. On the seat, putting the bar on the seat. सर झालं. ठीक है. तो लिया फॉर इजी वन अपॉन 3 0.333 असे किती पण, हां असे किती बनसाठी हे डॅश 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 करा. इज इक्वल टू 0.3 आणि डॉट लिहायचं डोक्यावर. 0 इज इक्वल टू 1/3 लिहिलं नाहीस भाई तू, डायरेक्ट 0.3 लिहिलास. 1/3 आहे ते, लिहा आता मागे. इज इक्वल टू, हां कळलं. आता दुसरं किंवा खालीच लिहिलं तरी खाली लिहा. 0.5 हां हे काय करायचं? एरो करून दाखवते. 3 इज इक्वल टू, हां फॉर एक्झाम्पलमध्ये खाली लिहा 0.53 आणि वरील लिहायचं बार. बार द्यायचं, बार डोक्यावर काय द्यायचं, बार. थोडं खाली द्यायचं, लाईन निकडून इथं द्यायचं. कुठं दिलं, पुढं पुढं देऊ, थोडं खाली द्यायचं. बार थोडंसं खाली द्यायचं. ओके, थोडंसं. आणि मग हे, ठीक आहे, बस एवढंच आहे की नाही. आणखी एक घे खाली 22/7 तेच इज इक्वल टू 3.1 हां दुसरं 142.857
857 142 पुढे लिहा आणखी 142 पुढेच लिहा आणखी 7च्या पुढेच लिहायचं तिथंच लिहायचं याला लागूनच 7च्या जवळच 7च्या जवळच लिहायचं 142857 आणि ऑन आणि इथं लिहायचं इज इक्वल टू पुढे त्याच्या पुढे इथे 3.142857 आणि इथं खायवरती द्यायचं बार पुढच्यांना देतो का मागच्या? सर्वांना द्यायचं ते सर्व आहेत ना रिपीट ते नाही इज इक्वल टू पुढे कर ना त्याच्या पुढे इज इक्वल टू करायचे आणि सोऑन आधी सोऑन कर हे सोऑन कर मी कसं केले पाहिजे सर झालं. डॉट 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 लिह हां आता पुढेच लिह इज इक्वल टू पुढे दे 3 डेसिमल हे 3 decimal 142857 आणि त्याच्यावर द्यायचं बार सेवनवर नाही 3 वर जाऊ द्यायची नाही हां त्या एवढ्यावर जाऊ ओके हो समजे हो सर. बरं आता लिहा एक स्टार करून लिहा कन्वर्टिंग बरं एक मिनटं सॉरी त्या आधी कन्वर्टिंग लिहिण्याआधी लिहा लिहिलं कन्वर्टिंग खोडा तेवढं एवढी बार खोडा प्युअर रिकरिंग डेसिमल लिहा इज इक्वल टू सांगितलं तुम्हाला प्युअर रिकरिंग कसं असते झालं सर. प्युअर रिकरिंगमध्ये जेवढे डेसिमलच्या नंतरचे अंक आहेत म्हणजे समजा 2 असतील तर ते पुन्हा पुन्हा येतात 3 असतील पुन्हा पुन्हा येतात प्युअरमध्ये ओके समजा मी जर म्हटलं 1 याच्यावर जर दिला तर हे प्युअर रिकरिंग झाला हां आणि मी हे दिला हा रिकरिंग झाला का प्युअर झाला का हा नाही हा मिक्सड झाला कळला का हा मिक्सड कारण याच्यानंतर हे सगळ्याच्या सगळ्यावर आहे का लाईन नाही हां किंवा मी असं जरी केला आणि ह्या दोघांवर दिला तर मग हा प्युअर झाला का नाही सगळे ऑल जर बार आला किंवा डॉट आला तर तो रिकरिंग प्युअर झाला ओके लिहा समजला ना यस. अरे समजे की नाही भाई समजलं सर. ठीक आहे समजलं सर. ठीक आहे लिहा डेसिमल fraction in which all the figures सर झालं. all the figures after the decimal point are repeated. Decimal point are repeated. झालं सर. फास्ट लिहितो रे तू
repeated is called Pure recurring decimal. is called a recurring decimal. a pure recurring decimal. झालं सर. सेट झालं. तुझी खूप फास्ट लिहिते तू. कळलं का? याच्यामध्ये ऑल आहेत ना, ऑल द फिगर्स, त्याला हायलाईट करा. ऑल द फिगर्स आहेत तुमच्यामध्ये लिहिलेलं हे आहे का? ऑल द फिगर्स, हे ऑल द फिगर्स, त्याला हायलाईट करा. करा ना, हायलाईट करा त्याला कलर पेननी. ऑल द फिगर आहे ना, त्याला हायलाईट करायचं. आणि आता लिहा कन्वर्टिंग CON. सर एक्झाम्पल नाही लिहायचे. पुढे घेऊन आता कन्वर्टिंग अ प्युअर recurring decimal into fraction. Recurring decimal into fraction. ठीक आहे. आता काय करायचं, एक त्याच्या पुढे लिहा, ॲरो करून लिहा किंवा खाली लिहा ॲरो करून, 1 नंबर टाकून लिहा ॲरो करून, किंवा एक इथंच लिहा, इथंच 1 नंबर इथं टाका. लाईनच्या पुढे टाका 1 नंबर. ही आपल्याकडे लाईन असते ना अशी, ही तुमच्या वहीमध्ये अशी लाईन असते ना अशी काही, इथं टाका 1 नंबर. ओके. त्याला ॲरो करून टाकायची का तिकडून टाकायची? नाही, राईट साईडला. आणि लिहा 1 नंबर लिहा. थांबा 1 मिनिट. लिहा दशांशानंतर च्या अंकानुसार तितके 9 छेदामध्ये लिहावे. छेद म्हणजे काय रे? डिनोमिनेटर. अरे छेद म्हणजे काय? डिनोमिनेटर. इंग्लिश वाल्यांना येत नाही. आयुष सारखे आहेत ना काही. नाही सर, माहिती होतं. तू नाही, पण तुझ्या सारखे. तू झाला का? नाही, दुसरे. दशांशानंतरच्या अंकानुसार तितके 9 छेदामध्ये लिहायचे. म्हणजे आता उदाहरणार्थ झालं, मग त्याचं संपलंच. लिहा आता. फॉर एक्झाम्पल बाकी काही लिहायला लागेल का? बाकी काही लिहायला लागत नाही. ओके. आता लिहा फॉर इझी. 1 नंबर घ्या. 5 डेसिमल
0.5 आणि डॉट. काय लिहिणार? वरती लिहायचा 5 आणि खाली लिहायचा 9. झालं आन्सर. 5 9 झालं. हो सर. 2 नंबर लिहा. 0.53 आणि त्या 53 वर आहे बार. इज इक्वल टू वरती लिहायचा 53, खाली लिहायचा 53/99. क्या बात है, बहुत बढ़िया. इसका कुछ तो होगा क्या? कुछ भी नहीं होगा. नाही. कुछ भी तसंच राहील. आता 3 नंबर. गुड बॉय. 0.067 इज इक्वल टू आणि इज इक्वल टूच्या आधी ह्याच्यावर लिहा. इथं हा आपला बार आहे. 0 पासून डेसिमल नंतर पूर्ण बार. हे प्युअर म्हणलं की असंच असतं. सर्वांना असतं बरं का डेसिमलच्या नंतरचं. हो, कळतंय का तुम्हाला? मग काय लिहिणार? 67/999. आता ह्या 0 डेसिमलच्या नंतर 0 आहे. आता 0.67 लिहिला काय आणि नुसता 67 लिहिला, काय फरक आहे का रे? या 6च्या डावीकडे किती 0 लिहा, इकडे 100 0 लिहा. 100 काही फरक नाही पडत. ठीक आहे. म्हणून आपण इथे नुसतं 67 आणि खाली किती लिहिणार? 39. शाबाश. किती? 999. डेसिमलच्या नंतर जेवढ्या लोकांच्या डोक्यावर आहे ते रेषा तेवढ्या संख्या 3 आहेत. 3. इसका कुछ होगा क्या? नहीं होगा. नाही सर. ठीक आहे. झाला. तेवढं लक्षात आलं. आता लिहा मिक्स्ड. स्टार करून लिहा. लिहा मिक्स्ड रिकरिंग डेसिमल. आता मिक्सरमध्ये कसं 0.57 लिहिला आणि मी तर फक्त 7 वर जर मी डॉट दिला तर हा झाला मिक्सर. आणि हा काय झाला? हा मिक्सर झाला. आणि हा जर असं जर केलं तर हा मिक्स झाला का? नाही झाला. प्युअर झाला तो. ठीक आहे. लिहा, एरो करून लिहा पुढे. सर तुमची स्क्रीन ब्लॅक झाली. लिहा. हो सर. अ डेसिमल a decimal in which चालू सर. some figures झालं सर. some figures do not repeat some figures do not repeat and some repeat है ना. some figures do not repeat झाला. and हो सर. some of them are repeated. स्क्रीन ब्लॅक झाली. is called. आता झाली का?
नाही सर, आता झाली नॉर्मल. इज कॉल्ड मिक्स रिकरिंग डेसिमल. इज कॉल्ड मिक्स्ड ना, इज कॉल्ड मिक्स्ड रिकरिंग डेसिमल. अरे किती इझी आहे रे, अरे आहे की नाही? हो सर, झालं सर. अरे कोणाला इझी वाटले सांगा ना. गुड सर बॉय. मला सर मला इजी है का नहीं? ये तो हमारे बा है का खिले निर्विका है ना. हो सर. हाय ठीक है. सर अंडरलाइन कशाला करायचं? सम फिगर डू नॉट रिपीट अँड सम देम आर रिपीटेड, ह्या दोघांना पण करायचं. अँड सोडायचं. सम फिगर्स डू नॉट रिपीट, हायलाइट करा, हायलाइट किंवा अंडरलाईन करा. सम फिगर्स डू नॉट रिपीट अँड सम ऑफ देम आर रिपीटेड, आहे की नाही? फॉर इझी हू, जे तुम्हाला लक्षात येईल. फॉर इझी हे बघा, 0 डेसिमल. सर तुमची स्क्रीन ब्लॅक झाली. अरे यार इसको क्या हो रहा है भाई. 0.17333 इज इक्वल टू 0.173 डॉट 0.173 आणि डॉट. डॉट ओके, समझे क्या भाई? इज इक्वल टू. सर याच्यामधला कोणचा आहे? हाँ याच्यामधला मिक्स्ड रिकरिंग डेसिमल कोणचा आहे? हाच मिक्स आहे ना, हा सगळाच मिक्सरच आहे. बाकीचे आहेत का हे रिपीट येत नाहीत, बाकी फक्त 3 रिपीट येतो, आहे की नाही? म्हणून ते डोक्यावर डॉट दिलाय. फक्त एकच अंक आला ते डॉट देतो आपण, 2 आले तर आपण लाईन देतो. ठीक आहे, लिहा. कन्वर्टिंग स्टार करून लिहा. कन्वर्टिंग मिक्स्ड रिकरिंग डेसिमल निर्विका, तू राज्यामध्ये पहिला आहे ना रे? निर्विका, इंटू फ्रॅक्शन. तू नवोदयमध्ये स्टेटमध्ये फर्स्ट येणार आहे. फ्रॅक्शन, कन्वर्टिंग अ मिक्स्ड रिकरिंग डेसिमल इंटू फ्रॅक्शन मध्ये कसं बदलायचं बघा. आता बघा, हे आपला एक घेऊ, हे बघा हेच घेऊ. लिहा. बरं लिहून देऊ का एक मराठीत? हे इथं एकच लिहा. लिहून दिलं नाही तर चालेल का रे? डायरेक्ट सोडून टाकू का? लक्षात राहील का? डायरेक्ट सोडून देऊ आपण. फॉर इझी लिहा. ते काय ते लिहिलेलं कोणी तेवढं वाचत बी नाही तुम्ही लोक. लिहा फॉर इझी. लिहा 1 नंबर 0.17333 आणि सो ऑन. ओके, सो ऑन करा. सो ऑन हां, सो ऑन. आता खाली काय लिहायचं बघा. खाली लिहायचं इज इक्वल टू 0.173 आणि डॉट. ओके, त्याच्या पुढे लिहिलं चालते, खाली लिहिलं तरी चालते. कसं लिहायचं सोडवायचं आता? हां,
बघा पूर्ण हे लिहायचं पूर्ण 173 त्याच्यामधून मायनस इधर देखो भाई बघा नंतर लिहाय इकडे बघा बघा इकडे लक्ष द्या 173 मायनस 17 आणि खाली लिहायचं 9 ओनली आणि किती अंक आहेत तिकडे किती अंक आहेत शिल्लक किती राहिलेत अंक 3 नाही रे 2 राहतात ना ह्या 3 बद्दल एक त्या डोक्यावर एक डॉट होता तो 9 लिहिला हां तो लिहिला आणि बाकी किती राहिले शिल्लक 2 राहिले 2 झिरो द्यायचे इज इक्वल टू आता 173 मधून 17 गेले किती राहिले रे 13 मधून 7 गेले किती राहिले 6 आणि हे 6 मधून 1 गेला 5 आणि हे 1 156 आणि हे 0 0 इसका कुछ तो होगा काहीतरी होईल याचं काय होईल याचं 2 न भाग जाईल 2 न भाग जाईल हां तर 3 3 न जाईल 78 3 न पण जाईल ओके हो 3 न पण जाईल 3 5 जा 15 आणि 3 2 जा 6 3 3 जा 9 ओके 0 0 परत आणि हे 26 अपॉन 150 बस आता जाईल का नाही येणार जाणार आता झालं एवढं आन्सर आलं आपलं ठीक आहे माझ्यासोबत सर अजून आता कसं काय येईल अरे सॉरी 13 आणि 75 ओके आता नाही जाणार हां आता माझ्यासोबत लिहा एवढं कळलं का मी काय केलं आता एकदा माझ्यासोबत करा चला लिहा इज इक्वल टू हां मायनस करायचे हां लिहायचं इज इक्वल टू 173 मायनस किती करायचं रे 17 आणि खाली लिहायचं 9 आणि 2 झिरो लिहायचं ओके चला खाली आता वजा बाकी करू आपण 6 म्हणजे 13 हे 2 झिरो ह्या 7 ह्या एका संख्येसाठी ह्या एका अंकासाठी 2 अंक आहेत म्हणून 2 झिरो एक अंक असता तर 1 झिरो दिला असतात 4 अंक असते तर 4 झिरो दिले असतात आपण ओके सर -17 का बरं लिहिला हे मागची संख्या वजा करायची राहिलेली संख्या वजा करायची समजा इथं जर राहिली असते हे 77 तर आपण वजा काय केला असतो वजा आपण काय केलं असतो 177 हां जेवढे राहतील तेवढे वजा करायचे ओके आता 173 मायनस 17 13 मधून 6 गेले 13 मधून 7 गेले मग शोधले तू केली ना 13 मधून 7 गेले 6 6 मधून 1 गेला 5 आणि एकाचा 1 आणि 900 इज इक्वल टू लिहा माझ्यासोबत लिहा 3 ठीक आहे 3 5 15 आणि 3 2 6 3 3 9 0 0 ओके लिहा इथं 52 आणि इथं 300 परत आपण याला करूया पुढे 2 4 जा 2 2 जा 4 आणि 2 6 जा 12 2 1 जा 2 1 राहिला 10 झाला 2 5 जा 10 आणि 0 जा 0 परत आपण इथे संपून टाकूयाचं काम 2 1 जा 2 2 3 जा 6 आणि 2 7 जा 14 आणि 15 मधून 14 गेला 1 राहिला 10 झाले तर 2 5 10 आणि आपला आन्सर आलं 13/7 ये ऐसा करना है मिक्स्ड का ठीक है चलेगा सर 1 मिनिट थांबा झालं ठीक आहे
सर झालो. काय इकडे व्हिडिओ ऑन करा बरे, बघू द्या मला कोण कोण सो गया. निर्विका, पोरांनो समजत आहे का? हो सर. सोपं आहे का? सर. सोपं आहे का? हो सर. सोपं आहे ना? हो. काही अवघड आहे का? काहीच अवघड नाही आहे. ठीक आहे, पण लक्षात ठेवायचं लॉंग म्हणजे जास्त दिवसासाठी लक्षात ठेवायचं. मग त्यासाठी काय करायला लागतं माहिती आहे का तुम्हाला? जास्त दिवस लक्षात राहण्यासाठी, जास्त दिवस लक्षात रिव्हिजन. यस, रिव्हिजनही करावं लागते आणि डोळे झाकायचं. मग सर आले क्लासमध्ये, हां बघा काय करायचं. इथं आता डोळे लावून राहिले, हे बाय व्हिडिओ ऑन कर. काय सर? डोळे झाकायचं म्हणलं तू आता डोळे झाकू राहिली, जांभळं देऊ राहिली. हवा डोळे झाकायचं. सर आले, काय काय शिकवलं पहिल्यांदा आठवायचा प्रयत्न करायचा. सर्व आठवायचा प्रयत्न करायचा. ज्याला आठवल समजायचं अरे हमारा ब्रेन तो बहुत भारी हो रहा है, तंदुरुस्त हो रहा है ब्रेन. ज्याला आठवलं, आणि ज्याला आठवलं नाही ते आठवताना अरे मग मी इकडं काय ते दुसरं इकडं लक्ष होतं. मग ते समजायचं कुछ तो गडबड है दया हमारे ब्रेन में, ब्रेन का काम बराबर नहीं कर रहा है ब्रेन. निर्विका बरोबर आठवू शकते. ब्रेन में कोई प्रॉब्लम नहीं होता, प्रॉब्लम हमारे में होती है. मम्मी ब्रेन को बोलते उधर 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 दिखते. ठीक आहे आपली लँग्वेज ना, ते करू सुरू करू. ठीक आहे, चालते ना? चलेगा? काय सर? क्लियर कोणाचं आहे? चलेगा? क्लियर आहे मेरा फोन. हं? क्लियर चलेगा. हां ठीक आहे. सर मला खेलेगा ऐकू आलं. खेलेगा खेलेगा खेलेगा. बरं आता मग घ्यायचं आपण आता थोडे उदाहरणं घ्यायचं का? चला घ्या. हो सर. घ्या. फॉर एक्झाम्पल आता 1 नंबर टाका डायरेक्ट. ओके, क्वेश्चन नंबर Q1 लिहा. Q1 लिहा 0.37 आणि ड्रॉ बार. एक्सप्रेस इट वर फ्रॅक्शन. एक्सप्रेस ॲज फ्रॅक्शन. पुढे लिहायचे एक्सप्रेस ॲज फ्रॅक्शन. यांची बेरीज येऊ शकते तुम्हाला, वजाबाकी येऊ शकते, यांची पण येते बरं का बेरीज. झाला करा. चलो लिखो, सोडवा. 37/99. काय करायचं आठवलं नाही तर काय हरकत नाही. सर 37 लिहायचं आणि डेसिमलच्या समोर 2 अंक आहे म्हणून 2 9 द्यायचे. ठीक आहे, एकदम बरोबर आहे. चला बघा लिहा 37 आणि खाली लिहायचं डेसिमलच्या नंतर 2 अंक आहेत म्हणून 2 9 द्यायचं. आता याचं लोवेस्ट होते का? लोवेस्ट होत नाही. झालं आन्सर आपलं.
पण आता आन्सर तसं नाही लिहायचं डायरेक्ट. इथं खाली क्वेश्चनमध्ये पण लिहायचं 0.37 ॲरो करा, लिहा माझ्यासोबत, आणि 37 डिनॉमिनेटरमध्ये 2 9 द्यायचं. सर डिनॉमिनेटरचा जरी होत असला ना, न्यूमरेटरचा जरी होत असला ना, डिनॉमिनेटरचा ना. हां, दोघांचंही झालं पाहिजे. ठीक आहे, चलो दुसरा क्वेश्चन नंबर 2 झाला. .0.053 आणि बार 053 बार एक्सप्रेस ॲज फ्रॅक्शन. (53/999). हो सर. चला झालं. चला खाली ॲरो करा, ॲरो करा, वरती लिहायचं. आता हां लिहा आधी हे 0 लिहून घ्या माझ्यासोबत. चला लिहा 053 इज इक्वल टू, वरती लिहायचं 53 आणि खाली लिहायचं ह्या डेसिमल नंतर 3 अंक आहेत, 0 पण अंकच आहे ना रे, म्हणून खाली लिहायचं 39. झाला आन्सर. याच्यावर तुला हे दिलं नाहीस. बार नाही दिला तू, दिला ना. नंतर दिला सांगितल्यानंतर. आधी होतं का लक्ष? होतं. लिहा 0.001 आणि इज एक्सप्रेस ॲज फ्रॅक्शन. 1/999. लिहा एक्सप्रेस ॲज फ्रॅक्शन. 1/999. लिहा 0.001 इज इक्वल टू 1/999. आधी अवघड आहे का? नाही सर. या 4 नंबर 3.142857 आणि बार एक्सप्रेस ॲज फ्रॅक्शन. याच्यावर नाही रेस देत आहे तू, डायरेक्ट विसरून जातो तू रेस द्यायचं. लक्ष नाही तुझं, तू आराम करून घे. चला घ्या खाली. 3.14 किती आहे ते 2.7 याच्यावर द्यायचं बार इज इक्वल टू 3. इथं लिहायचं हे 3चा 3 लिहायचं आणि इथं वरती लिहायचं 142.857. डेनोमिनेटर किती आहे इथं अंक 1 2 3 4 5 6, मग 6 9 लिहायचं 1 2 3 4 5 6. याचं काहीतरी होतंय का? काहीच नाही होणार सर. जाऊ द्या मग, नाहीतर नाही. सर माझं आलेलं आहे. शाबाश सर होतं छोटं. 3 विसरून गेलास तू.
प्रत्येक क्वेश्चन Sir, simplest मध्ये होतं. प्रत्येक क्वेश्चन मध्ये 3 नाही शिकलो. कुठे नाही 3 नाही. प्रत्येक क्वेश्चन मध्ये काही ना काही विसरून सर हे सिम्पलेस्ट मध्ये होतं ना? सिम्पलेस्ट मध्ये होईल का? हो सर 3 ने होतं. हो सर होते. ठीक आहे, जाऊ दे, आपण करू तर नये. 9 ने पण होतं. जाऊ दे, याचं काही करायचं नाही आपल्याला. काय एवढं करत बसायचं आता. ठीक आहे, एवढा भागाकार करत तर बसायचं. कसोटी लावली. हा, कसोटीच लावायला लागते, विभाजतीची कसोटी, फॅक्टरायझेशन. प्रत्येक क्वेश्चन मध्ये एक विसरू लागला भाई तू, काही ना काही उत्तर. ठीक आहे, आता लिहा. किती नंबर? 5. लक्ष असलं पाहिजे. 0.17 आणि 7 वर आपला डॉट. एक्सप्रेस ॲज फ्रॅक्शन. 17/99. एक्सप्रेस ॲज फ्रॅक्शन. 17/99. कर ना, 17/99. सोडवायचं आहे ना, लिहून थोडी बघायला बसायचे. दुसरीकडे करून बघा. सर 17 - 1/90. 9. थांब सांगू नको, थांब, बाकीच्यांना करू दे. आठवत नाही, बघतोय माझं. बघा आता इकडे लक्ष द्या. असं आहे, 16/99. बघा आता इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या, बंद करते. विसरून गेला तू पण. सगळे विसरले, आत्ता सांगितलेले विसरले तुम्ही. बघा, फक्त सम्यक आयुषला नंतर लक्षात आलं, बाकी सगळे तुम्ही विसरले लोक. हे पण मागे बघू लागला. हे आहे मिक्स्ड डेसिमल, काय रिकरिंग डेसिमल आहे, मिक्स्ड आहे. मग मिक्स्ड असल्यानंतर काय करायचं आपल्याला? 0.17 7च्या डोक्यावर डॉट आहे, फक्त 7चे आहे, तर इज इक्वल टू करायचे आहे. हे 17 लिहायचं आहे, -1 लिहायचे आहे कारण हा 1 बाकी आहे, आणि खाली लिहायचे आहे 9 लिहायचे आहे कारण एकच आहे रिपीट, म्हणून एक रिपीट आहे म्हणून 1 9 लिहायचं. 2 रिपीट असतील तर 2, 3 असतील तर 3 9 लिहायचं, आणि मग बाकी एक हा 1 साठी 0 लिहायचं आहे. राहील का लक्षात? परत एकदा सांगतो काय काय. हो सर. परत एकदा सांगतो काय काय ते. जशा तसं लिहून घ्यायचं आहे. 0.45. 0.17 7च्या डोक्यावर शेवटच्याच काहीतरी असतं, 7च्या डोक्यावर 1 डॉट आहे, इज इक्वल टू हे 17 लिहायचं, -1 करायचं कारण ह्या 7च्या मागं जे काही अंक असतील तो मायनस करायचा. ते डॉट किंवा बार सोडून त्याच्या पाठीमागं लेफ्ट साईडला जे काही अंक असतील ते मायनस करायचे, आणि डेनोमिनेटरमध्ये लिहायचं. 1 वर असेल डॉट किंवा लाईन तर 1 9 लिहायचं, 2 असतील तर 2 9 लिहायचं, आणि त्याच्या पाठीमागं जेवढे अंक असतील तेवढ्यासाठी 0 द्यायचं. इथं 1 अंक आहे म्हणून 1 0 द्यायचा. 10 अंक असतील तर 10 0 द्यायचं, 2 अंक असतील तर 2 0. ठीक आहे, इज इक्वल टू 17 मधून 1 गेला 16 राहिला, आणि हा राहिला 90. ह्याचं स्मॉलेस्ट होतो का? बोलायचे 45. होतो का? स्मॉलेस्ट होतो का? होतो. किती होतो? 8/45. 45. ह्याचं काय आणखी होतंय का? नाही होत. चला लिहून घ्यायचं आता. लिहा, लिहून घ्या आता. चला लिहून घ्या. हे स्टेप आठवा, थोडं आठवत राहा नंतर, क्लास झाल्याच्या नंतर. हेच थोडंसं तुम्हाला अवघड जाऊ शकतं, बाकी काही नाही. ते नुसतं 9 9 लिहायचं आहे. हायलाईट याला करून टाक चौकोन.
इज इक्वल टू कर ना, तर त्याचं स्मॉलेस्ट बघायची गरजही नाही ना. ओके, त्याला हायलाईट करून टाक. चौकोन संजूने केली तसं छान वेगळी. त्यानंतर 6 नंबर लिहा पटकन. झालं का रे? थोडं फास्ट घ्या. 0.12554 आणि 54च्या डोक्यावर आहे बार. एक्सप्रेस ॲज फ्रॅक्शन. उत्तर सांगू नका कोणी. हां, करू द्या थोडंसं जाण. आयुष उत्तर नको सांगू, तुझं होतं फास्ट. साईडला करून बघा. सर तुमची स्क्रीन ब्लॅक झाली. इकडे करून बघ ना. बघत बसल्यावर होईल का ते? करून बघायचं. झाला? स्क्रीन ब्लॅक झाली? सर झाली नॉर्मल. व्हिडिओ ऑन करा. 30 सेकंद वेळ आहे तुमच्याकडं. टू 5 1 2. दोन नाही नाहीत. दोन नाही, 2 अंकावर आहे ना. 2 अंकावर आहे ना, मग 2 नाही द्यावं लागतील ना. झालं? हो सर. झालं. अरे वा, कुणा झालं? सर माझं. शाबाश. म्हणजे जवळपास सगळ्यांचं झालं. बघा इकडं. सर नाही आला. हां ठीक आहे, काय हरकत नाही. बघा इकडं, ज्याचं झालं नाही त्याने इकडं बघा. आता इकडं बघा. द्या इकडं लक्ष द्या. आपला हे ॲरो करायचं आहे 0.1254. इकडं लक्ष द्या. लिहू नका, लक्ष द्या. आलं नाही उत्तर तुझं. हे असं आहे. ओके, इज इक्वल टू करायचे. हे जशाच तसं लिहून घ्यायचे. 1254. हां, जशाच तसं लिहून घ्यायचे. ते मायनस करायचे आणि हे 2 अंक सोडून द्यायचे आणि उरलेले अंक वजा करायचे. डिनोमिनेटरमध्ये लिहायचे. 2 अंकावर जर लाईन असेल, बार असेल किंवा रिपीट येत असतील तर 2 अंक म्हणून त्याच्याऐवजी 2 9 लिहायचं. आणि उरले किती मागं अंक? 2. परत मग 2 शून्य द्यायचे. ठीक आहे. इज इक्वल टू. आता 4 मधून ह्या 4 मधून 2 गेला, 2 लिहिला इथे. या 5 मधून 1 गेला, 4 राहिला. 42. 1242. 1000 आणि हे खाली जसा तसा. ठीक आहे. आता परत हा 9 जाईल बघायला. भाग जाईल ना, 9 भाग जाईल. तर 9 घालू. 9 1 जा 9 आणि 12 मधून 9 गेला, किती राहिला? 3 राहिला. 9 3 जा 27. 34 मधून 27 गेला, किती राहिला? 7.
9 8 जा 8 जा 72. 9 1 जा 9 9 1 जा 9 0 0. ठीक आहे. आणखीन कशानं जातो याला? परत 3 न जातो का? 3 3 जा 9 जातो. नाही जाणार. नाही जात सर. याला जात नाही. याला कुठं जातो? दोघांनाही जा गेला पाहिजे. ठीक आहे. मग 2 न जाऊ. हां 2 6 जा 12 1 राहिला. 2 9 जा 18 2 5 जा 10 11 मधून 10 गेला 1 राहिला. 2 5 जा 10. ठीक आहे. एवढं आपला आन्सर येईल. सर माझं पण चालेल. 69 आणि 550. चलो सर माझं पण आलेलं शाबाश. ज्याचं आलं त्याचं खूप खूप अभिनंदन. व्हेरी नाईस. तर लिहा. तर लिहून घ्या माझ्यासोबत परत एकदा. आता लिहून घ्या माझ्यासोबत लिहून घ्या म्हणजे तुम्हाला चांगलं लक्षात राहील. कुणाचं आलं नव्हतं त्याचं आलं का बेटा? आता कळलं का? लक्षात राहील का? स्टेप लक्षात राहील का? स्टेप लक्षात ठेवायची इथं काहीच नाही आहे. ज्याच्या फास्ट स्टेप लक्षात राहतात, तुम्ही ज्यांना आठवायचा प्रयत्न कराल ना परत काय झालं होतं ते, त्यांचं ब्रेन फास्ट होईल, डेव्हलप होईल आणि त्यांनाच लक्षात राहतील स्टेप. नाही तर नाही लक्षात राहणार मॅथच्या स्टेप. भविष्यामध्ये तुम्हाला हेच करायचं आहे. 11वी 12वीला हेच राहतं भरपूर. आता लिहा काय ते आपलं कुठे गेलं? 0 डेसिमल लिहा माझ्यासोबत. 1 2 5 4 बार इज इक्वल टू याच्या पुढे लिहिलं तरी चालतं तुम्ही. पुढे लिहिलं तरी चालते. पुढे लिहा तुम्ही. 1 2 5 4 मायनस काय करायचं? हे 5 4 वजा सोडून हे 12 मायनस करायचं. 12 का बरं? कारण ते रिपीट आहे तर काही मायनस करायचा नाही. खाली 2 अंक आहेत. 2 अंकावर रेषा आहे म्हणजे 2 अंक रिपीट होतात म्हणून डेनोमिनेटरमध्ये 2 9 लिहायचा. आणि त्याच्या डावीकडे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्यायचे. किती अंक आहेत? किती आहेत? 2 0. चला इज इक्वल टू वजाबाकी करा. ह्या 4 मधून 2 गेले 2 राहिले. या 5 मधून 1 गेला 4 राहिले आणि 12 1212 आणि हे 9900 जशाच तसं इज इक्वल टू लिहा पुढे. 9 ने भाग जातो. 9 9 1 जा 9 किती राहिले? 3 9 7 जा सॉरी 9 3 जा 27 आणि 7 राहिले आणि 9 8 जा 72 9 1 जा 9 9 1 जा 9 0 0 130 खाली घ्या इज इक्वल टू 130 अपॉन 1 1 0 0 2 6 जा 12 2 9 जा 18 2 5 जा 10 2 5 जा 10 2 0 0. चल सगळ्यांचं आलं असेल हे. किती नंबर आहे? 7 का 6? 7 नंबर. 7 नंबर लिहा. 2 डेसिमल 5 3 6 आणि 6 वर काय द्यायचे? फक्त 6 वर डॉट द्यायचे. एक्सप्रेस ॲज फ्रॅक्शन. चला सोडवा. व्हिडिओ ऑन करा. डॉट कशाच्या वर द्यायचं?
शेवटच्या अंकावर 6 वर तिकडे करून बघ. ते लिहून घ्यायचं तिकडं तेवढंच लिहून घ्यायचं एवढं 2 5 2 डेसिमल 5. सर आलो. चला झालं का सर्वांचं? हो सर. सर आलो. चला या एक लक्ष द्या. सम्यक हो झालं? हो सर झालं. आलं. ठीक आहे. किती आलं रे? सर 161/3300. 300 आलं ना. चला बघा एक लक्ष द्या. एक लक्ष द्या आता. व्हिडिओ ऑन करा. इकडे लक्ष द्या. हा निर्विका आलं ना? हो सर. गुड. बघा काय आपलं 2 डेसिमल किती आहे? 5 36. हां इज इक्वल टू. हां आता काय करायचे? हे 2 लिहायचे. 5 3 6 लिहायचे. मायनस किती करायचे आपल्याला? 53 करायचे. काय लिहायचं नाही, बघायचं की लक्ष द्यायचे. 53 मायनस 53 करायचे आणि 1 9 लिहायचं, कारण एकच संख्या डबल येते म्हणून 1 9 लिहायचं आहे. त्याच्या मागे जेवढे आहेत त्यासाठी 0 द्यायचे. किती अंक आहेत त्याच्या मागे? 2 आहेत. 2 0 द्यायचं. 1 आणि 2 इज इक्वल टू 2. या 56 याचं 536चं मायनस करायचे. 6 मधून 3 गेले 3. या इथं झाला 13. हां 13 मधून 5 गेला 8 आणि 4 483 इज इक्वल टू. ठीक आहे. 2चा 2. आता याचं काय होईल? 3 न जाईल. 3 न जाईल किंवा 9 न पण जाईल. 9 न जाईल का? 9 न नाही जाणार. 3 न जाईल. नाही 9 न नाही जाणार. 3 न जाईल. ओके सर तिकडे डिनोमिनेटरला 990 येईल ना? 990 कसं काय? सर तुम्ही बोलत ज्याला डॉट आहे त्याला सोडून 2 अंकाला डॉट नाही म्हणून 99 आणि 1 अंकाला डॉट आहे म्हणून 0. काय काय? सर ते पहिले डॉटच्या नंतर 2 संख्या ना सर, हां तर मग 2 9 द्यायचे
आणि मग नंतर ते 6 आणि शेवटी डॉट आहे ना नाही बेटा. त्याच्या लेफ्ट साइडला 2 नाही बेटा आपण तसं सांगितलंच नाही. 0 टाकायचं. एक आहे, एक अंक रिपीट येतोय ना तर एक 9 लिहायचा. एक जेवढे अंक रिपीट, किती अंक येत आहेत, 6 किती अंक रिपीट येत आहेत, 6 अंक, 2 अंक रिपीट येत आहे. 1 एक अंक रिपीट येतो ना, ज्याच्यावर जे हे दिला डॉट ते रिपीट येतोय फक्त. मागची रिपीट येत आहे, ज्याच्यावर डॉट दिला तेच रिपीट येत आहे फक्त. हे मिक्स्ड आहे ना, हे सांगितलं ना तुम्हाला. आणि हे इथं 9 लिहायचं, त्याच्या मागं किती अंक आहेत, 2, म्हणून 2 शून्य द्यायची. ठीक आहे. हां, मग आता 3 1 जा 3, 1 राहिला, 3 6 जा 18, 3 1 जा 3, आणि किती आहे इथं, 3 3 जा 9. बस 161300 एवढा आन्सर आला त्याचा. लगेच लिहून घ्या, याला बघू नका. बघा तुम्हाला शोधल्या, लक्षात नाही राहिली तुमच्या. चला लिहा. राहील कुणाकोणाच्या लक्षात राहिलं रे स्टेप. मी ते एक डॉट दिला, एक रिपीट आलं तर एकच नाही द्यायचं म्हणलो होतं मी. आणि मागं जेवढे 0 आहेत ना, जेवढे अंक असतील तेवढे 0 द्यायचं पुढे त्याच्या डिनोमिनेटर. माझं पण ते चुकलं होतं. डिनोमिनेटर हो ना. हां, तू पण म्हणला ना 3000 म्हणला होता तो ना. हो सर, 3300. काय हरकत नाही, चुकू द्या. एखाद्या वेळेस चुकलंही पाहिजे तर मग शिकता येतं. चुकलं तर शिकतंय, नाहीतर प्रत्येक बरोबर आलं तर माणूस शिकत नाही. हां, पण मग सगळे चुकत असले तर मग काही कामाचं नाही. ते पण समजलंच नाही याचा अर्थ. समजलं आणि मग 1-2 बरोबर आले, एखादं चुकला तर काही हरकत नाही, शिकायचं आहे ते. म्हणजे याचा अर्थ आपण शिकतोय चांगलं. सगळेच बरोबर येत आहे तर मग काही गडबड होऊ शकते. तर लिहा 2.536. 1 रिपीट आहे म्हणून फक्त 6 वर दिले आपण डॉट. इज इक्वल टू 2536 मायनस 53 डिवाइड बाय 9. एकच 9, कारण एक संख्या रिपीट येते. त्याच्या मागं किती 0 आहेत, 2 0. भाऊ बोलायचे किती. हां, त्यानंतर 2 6 मधून 3 गेले 3. या 3 मधून 5 जात नाही म्हणून इथं आपण 1 घेतलो इकडून. इथं जरा 13 मधून 5 गेला, 8 राहिला, आणि इथं 4, आणि इथं 900चं 900 इज इक्वल टू 4 1 जा 4, सॉरी 3 1 जा 3, 3 6 जा 18, 3 1 जा 3, 3 3 जा 9 0 0 161300. आलं. चला एक शेवटचं घेऊ आणि आपण थांबूया. सोपं आहे, एकदम सोपं आहे. प्रश्न आलेला आहे, तो मागच्या एका मोठ्या परीक्षेला आलेला आहे. लिहा. किती नंबर आहे क्वेश्चन. 8 नंबर. सर 8 नंबर. The number 0.121212 so on in the form equal to in the form in the form PQ is equal to बस झाला. हा क्वेश्चन आहे, आलेला आहे मागं एका मोठ्या परीक्षेला आहे. त्या परीक्षेचं नाव सांगत नाही तुम्हाला, मोठी परीक्षा आहे ती. चला करायचा प्रयत्न करा, एकदम सोपं आहे. प्रश्न राहिला
मग सांग ना, आधी सांग ना भाऊ. च्या नंतर काय होतं? हा काय? इक्वलच्या नंतर काय होतं? इक्वल टू. व्हिडिओ ऑन करा. इक्वल टू. व्हिडिओ ऑन करा. इक्वल टू. झालं? इकडं करून बघ. झालं सृष्टी? नाही सर, व्हिडिओ पॉज झालाय. का बरं? लेफ्ट होऊन इन हो ओके सर. लगेच. हा खरीचे इथं जायचंय, बडे भाऊ असं द्यायचा वाद. हा. लास्ट क्वेश्चन. सर आलो. चलो घ्या, लिहा इकडं. हे बघा पोरांनो, इज इक्वल टू करा. माझ्यासोबतच लिहा. सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. 0 डेसिमल 1 2 1 2 1 2 आणि सो ऑन. तर इज इक्वल टू काय होईल रे तो? 0 डेसिमल 1 2 आणि त्या 1 2 वर काय राहील? रेषा राहील. तर इज इक्वल टू 1 2 डिवाइड बाय 99 इज इक्वल टू 3 4 जा 12 आणि 3 3 जा 9 3 3 जा 9 4 अपॉन 33. कुणाकुणाचं आन्सर आलं? सर माझं. ओके, व्हेरी नाईस, बहुत बढिया, खूप खूप छान, मस्त. व्हिडिओ ऑन करा.